वाशिम जिल्ह्यातल्या रिठतच्या भारत बोरकरांकडे 30 एकर शेती आहे। त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत शेती करायचं ठरवलं। मात्र कोरडवाहू शेती फारशी परवडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मग त्यांनी कृषी विभागाच्या मदतीनं जानेवारी 2012 मध्ये 5 एकरात डाळिंबाची लागवड केली। आता डाळिंब तोडणीसाठी तयार झाले असून यंदा त्यांना किमान 14 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे, तर 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे। डाळिंब शेतीच्या रूपानं त्यांना शेतीतून पहिल्यांदाच लाखोंची कमाई होणार आहे। आज आपण भारत बोरकरांच्या डाळिंब शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या रिठतला जाणार आहोत। वाशिम जिल्ह्यातल्या रिठत गावच्या भारत बोरकरांकडे 30 एकर शेती आहे। यात ते कोरडवाहू पिकं घेत होते, पण या शेतीतून फारसं परवडत नव्हतं। पण दैनिक ॲग्रोवन आणि कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी शेतीतला कोरडवाहू दिवस संपवण्याचा निश्चय केला। माझं शिक्षण 12वी झालेलं आहे आणि माझे मोठे भाऊ हे नोकरी करत असताना मी वडिलांसोबत शेतीच करण्याचा निर्णय घेतला। माझ्याकडे 30 एकर शेती आहे आणि पहिले त्या शेतीत मी सोयाबीन आणि हरभरा हे पीक घ्यायचो। आणि वाशिम जिल्ह्यात बराच डाळिंबा बागा आहेत, त्याच्यामुळं मी असा निर्णय घेतला की डाळिंब पीक हे लावावं आणि मी डाळिंब पीक घेण्याचा निर्णय घेतला। बोरकर यांना मुळातच शेतीची आवड होती। या आवडीला फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज होती। ते काम ॲग्रोवन आणि कृषी विभागाने केलं। फळबाग लागवडीसाठी प्रेरित झालेल्या बोरकरांना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डाळिंब लागवडीची आणि त्यासंबंधीच्या योजनांची माहिती दिली। ते पारंपरिक पीक घ्यायचे, परंतु ॲग्रोवनमधील सक्सेस स्टोरी आणि वाशिम जिल्ह्यामधील डाळिंबाचं वाढतं क्षेत्र हे पाहता त्यांनी डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला आणि त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला। ज्यावेळेस त्यांनी नियोजन करायचं ठरवलं त्यावेळेस जमिनीची निवड, नर्सरीची निवड ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला। आम्ही त्यांना जमिनीची निवड करत असताना ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होईल किंवा खडकाळ माळरानाची जमीन निवडण्याचा सल्ला दिला। त्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं। 2 हेक्टर फळबागेवरचं त्यांचं नियोजन होतं। रोप आणण्याचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस आम्ही त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या नर्सरीतनं रोप न घेण्याचा सल्ला दिला, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तेला रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि ते नर्सरीवरही आहे। त्याच्यामुळे शक्यतो विदर्भातील नवीन जे शेतकऱ्यांनी नर्सरी डेव्हलप केलेले आहेत तिथून रोप घेण्याचा आम्ही त्यांना सल्ला दिला। कृषी विभागाकडून मनरेगातून बोरकरांनी 5 एकरांवर डाळिंबाची लागवड करून घेतली। त्याचबरोबर डाळिंब शेतीसाठी 1 लाख रुपये खर्चून कंपाऊंड तयार करून घेतलं। त्यामुळे जंगली जनावरांपासून आणि चोरांपासून बागेचं रक्षण करणं सोपं झालं। 2012च्या जानेवारी त्यांनी वाशिम इथल्या रोपवाटिकेतून रोपं आणून डाळिंबाची लागवड केली होती। सुरुवातीला डाळिंबाची माहिती नसल्यामुळं मी कृषी विभागाची माहिती घेतली आणि कृषी विभागानं मला माहिती दिली आणि मी हे रोपं गोगरीहून रोपं आणले तर आणि 2 बाय 2चे खड्डे केले तर त्याच्यात शेणखत भरलं। कुजलेलं शेणखत भरून नंतर मी हे डाळिंब पीक लावलं। त्याच्यानंतर 23 महिन्यात हा बहार विक्रीला आला। त्याच्या आधी मला तार फिटिंग केली आणि तार फिटिंगचा जवळपास 1 लाख रुपये खर्च आला। बोरकरांनी डाळिंब लागवडीसाठी भगवा वाणाची निवड केली। सुरुवातीला त्यांच्या वडिलांना डाळिंब लागवडीबाबत विश्वास बसत नव्हता, पण भारत बोरकरांनी मोठ्या मेहनतीने आणि अभ्यासू वृत्तीने डाळिंब बागेची जोपासना केली। वाशिम इथूनच नर्सरीतनं 1200 झाडं आणले। साधारण 14 बाय 10 वर त्यांनी लागवड केली। 2 हेक्टरमध्ये 1200 झाडं बसले। त्याच्यानंतर पाण्याचा कमीत कमी म्हणजे लॉस व्हावा म्हणून त्यांनी सदर झाडांना ड्रीप केलं। ड्रीपच्या माध्यमातून दोन्ही गोष्टी, एक पाणी कमी लागणे आणि फर्टिगेशनचा त्यांना फायदा झाला। सदर जमीन ही थोडीशी माळरानावर असल्यामुळं इथं वन्य प्राण्यांचा त्रास आहे। तर वन्य प्राण्याचा असल्यामुळे त्यांनी पूर्ण बागेला तारकुंपण करून घेतलं। सुरुवातीचा त्यांचा भांडवली खर्च वाढला, परंतु हा खर्च त्यांना पुढील 10-15 वर्ष कामी देणार असल्यामुळं ते बागेचा फायदाच झाला असं म्हणता येईल। त्याच्यानंतर 1200 झाडाची लागवड केल्याच्यानंतर त्यांनी बहाराचं नियोजन केलं। आज 23 महिने झालेले आहेत। हा पहिला बहार त्यांनी धरलेला आहे। 23 महिने वयाच्या बागेतली फळं तोडणीस तयार झाली आहेत। यापासून 24 टन मालाचं उत्पादन अपेक्षित आहे, तर याची विक्री सध्याच्या बाजारभावानुसार केल्यास त्यांना 14 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल। यातून 4 लाख रुपयांचा खर्च वगळता 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे।
सध्याचे मार्केटचे रेट जर पकडले तर 50 ते 60 रुपये रेट आज चालू आहे. 60 रुपये रेट जरी पकडला तर सर्वसाधारण त्यांना 14 लाखापर्यंतचं उत्पन्न होणं अपेक्षित आहे. ह्या जमिनीमध्ये मागच्या 4 वर्षाखाली त्यांना सोयाबीन जर घेतलं तर एकरी 7 क्विंटलच्या वर सोयाबीन होत नव्हतं. परंतु पीक बदल केल्यामुळं आणि थोडंसं अभ्यासवृत्तीने लागवड केल्यामुळं त्यांना आज रोजी डाळिंब लागवडीचा जो खर्च आहे त्यांचा साधारण फेन्सिंग, ड्रीप आणि सर्वसाधारण पूर्ण खर्च जरी रोपांचा खर्च जरी पकडला तर तो खर्च त्यांचा 4 ते 4.5 लाखाच्या घरात जातो. आणि निव्वळ उत्पन्नातून, निव्वळ नफ्यातून हा जर विचार केला तर त्यांना 10 लाख रुपये निव्वळ नफा ह्या जमिनीतनं राहणार आहे. आज विदर्भातल्या बोरकर कुटुंबाचा शेतीतून लाखोंचा नफा मिळू शकतो या गोष्टीवरचा विश्वास वाढलाय. भारत बोरकरांच्या वडिलांना आपल्या हयातीत 30 एकर कोरडवाहू पिकांच्या शेतीतून लाख रुपयांच्या नफ्याचा आकडा गाठता आला नव्हता. सर्व पिकं आम्ही सोयाबीन, तूर, हरभरा घेत होतो. पण माझा मुलगा डाळिंब लावायचं म्हणे. पण मी म्हणलं का आपल्या इकडं डाळिंब अजून कोणच घेतलेला भाग नाही. ते म्हणे आपल्याला लावायचे. तर ते डाळिंब लावलेत आहे ना, तर त्यामध्ये बरंच उत्पन्न आहे. पहिलं उत्पन्नापेक्षा 100% बाग चांगली आहे. आज विदर्भात डाळिंबाचं क्षेत्र आणि डाळिंबांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठ्या वेगाने वाढ होतीये. पण त्यांच्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांप्रमाणे सहकाराची भावना वाढीस लागणं गरजेचं आहे. रिसोडचं मंडळ कृषी अधिकारी KM जाधव यांनी वाशिम जिल्ह्यातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना संघ स्थापन करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. आज तरुण शेतकरी वाशिम जिल्ह्यामध्ये डाळिंबाच्या शेतीकडे वळत आहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. फक्त सगळ्यांनी एकत्र येऊन एक डाळिंब उत्पादक संघ स्थापन करणे आणि त्यामार्फत येणाऱ्या अडचणीवर मात करणे. कारण भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात आज अडचणी आहेत, भविष्यात आपल्याकडे अडचणी येणार नाही असं कोणी म्हणणार नाही. आपल्याला अडचणी येऊ शकतात, परंतु संघटितपणे जर आपण एकत्र आलो तर हे मात करणं अतिशय सोपं जाईल असं मला वाटतं. भारत बोरकरांप्रमाणे विदर्भातल्या तरुण शेतकऱ्यांनी डाळिंब आणि इतर फळबागांच्या लागवडीकडे वळणं गरजेचं आहे. तसं झाल्यास कोरडवाहू पिकांमुळे होणारं आर्थिक नुकसान कमी करून चांगलं आर्थिक उत्पन्न कमावणं शक्य होणार आहे. गजानन भोयरचा ब्युरो रिपोर्ट, साम TV, वाशिम.